क्या आप भी सोच रहे हैं 10th के बाद करियर बनाने की? तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर। MSCIT के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स, टैली प्राइम विद GST कंप्यूटर प्रोग्रामिंग, मराठी एंड इंग्लिश टाइपिंग, AutoCAD, कोर जावा, एडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर, फुल्ली AC क्लासरूम्स, 100% प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग, बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर, डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं। जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना? एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स, हरड़, मालवड। फोन नंबर 9423304274। सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणवत असलेल्या माकड आणि वानर या प्राण्यांच्या उपद्रवावर उपाययोजना करण्यासाठी सावंतवाडी वन विभागाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या माकड आणि वानर यांची शास्त्रोक्त पद्धतीने प्रगणना करण्यात येणार आहे। यासाठी सावंतवाडी वन विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी, सामाजिक वनीकरण, कृषी खाते आणि स्वयंसेवक यांची एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली। या अंतर्गत जवळजवळ 300 जणांना सदरचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील माकड आणि वानर यांच्या उपद्रवामुळे फळबागायती आणि शेतपिकांच्या होणाऱ्या नुकसानीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून माकड आणि वानर निर्मिती निर्बीजीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे। या अंतर्गत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात माकड आणि वानर यांची शास्त्रोक्त प्रगणना करणं आणि त्यांच्या संख्येत झालेली वाढ नोंदवण्याकामी सावंतवाडी वन विभागातील वन अधिकारी आणि कर्मचारी, सामाजिक वनीकरण, कृषी खाते आणि स्वयंसेवक असे जवळजवळ 300 जणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे। यासाठी प्रशिक्षक म्हणून तामिळनाडूमधील कोइंबतूर येथील SACON इन्स्टिट्यूटचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर HN कुमारा हे लाभले आहेत। या एकदिवसीय प्रशिक्षणाचं आयोजन 24 मे रोजी सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलंय। या प्रशिक्षणानंतर 25 मे पासून सदरची प्रगणना प्रत्यक्षात जिल्हाभर पार पाडण्यात येणार आहे। आजवर सावंतवाडी वन विभागाने जिल्ह्यात उपद्रवी ठरलेल्या माकड, वानर यांना पकडण्यासाठी एक रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार केली आहे। याच टीमने वेंगुर्ला तालुक्यातील वांगणी येथे आरसे फोडून त्रास देत असलेल्या माकडाला यशस्वीरित्या बंदिस्त केलं होतं। तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात माकड आणि वानर यांच्यामुळे होणाऱ्या फळबाग आणि शेतपीक नुकसानीवर प्रतिबंध आणण्याच्या आजवर राबवण्यात आलेल्या उपाययोजनेमधील वन विभागाचं हे पुढचं ठोस पाऊल ठरणार आहे।